मेहनतीला जिद्द आणि चिकाटीची जोड मिळाली तर परिस्थिती बदलता येते, हे हिंगोली तालुक्यातील उमरा येथील लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे यांनी दाखवून दिले. कधी काळी अवघ्या 15 ते 20 रुपये मजुरीवर शेतमजुरी करणाऱ्या लक्ष्मीबाईंनी हळदीवर प्रक्रिया करून तीच हळद तब्बल 30 ते 35 हजार रुपये क्विंटल दरानं विक्री करण्याचा व्यवसाय उभा केलाय आणि वर्षाकाठी 10 ते 12 लाख रुपये नफा कमवत आहेत. पाहुयात त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा. हिंगोलीची ओळख असलेलं पिवळं सोनं म्हणजे हळद. बाजारात हळदीला कधी चांगला भाव मिळतो तर कधी शेतकऱ्यांना 8-10 हजार रुपये क्विंटल दरानं हळद विकावी लागते. पण उमरा येथील लक्ष्मीबाई मुटकुळे यांनी यावर वेगळा मार्ग शोधलाय. कच्ची हळद विकण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून हळदीची पावडर तयार केली. सुरुवातीला जात्यावर हळद दळून विक्री केली. ग्राहकांचा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर पॅकिंग करून बाजारपेठ तयार केली. हे सगळं व्यवस्थित मागून घेतलं. आज हीच प्रक्रिया केलेली हळद 30 ते 35 हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली जाते. ही हळद माझी एकदम चांगली विक्री झाल्यामुळे माझी नागपूर, मुंबई, भोपाळ सगळीकडे मी कुरिअर पोस्टाने पाठवते. तर माझी वर्षाकाठी 10 ते 12 लाख माझं उलाढाल होत आहे. 12 लाख टर्नओव्हर झाला आहे. दरवर्षी माझी हळद चांगली विक्री होत आहे. महिलांना मी सांगते की आपण चूल आणि मूल न करता आपण काहीतरी उद्योग केला पाहिजे, काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. त्याच्यातून आपल्या गरजा भागू शकतात. आपल्या मुलांना शिक्षणाला पैसा पुरवू शकतो आणि आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विक्री करता येते या बचत गटाच्या माध्यमातून. त्यांनी बचत गट करून काहीतरी व्यवसाय करावा ही माझी इच्छा आहे आणि मी हा व्यवसाय करते याच्यात मी हजारो महिलांना काम देईन अशी माझी इच्छा आहे. कारण आमच्या गावात महिलांना मजुरी मिळत नाही. तर त्यांना इच्छा आहे त्यांची की आम्हाला काम जास्त वाढवावं आणि हमेशा मला काम लागावं. ती मी इच्छा पूर्ण करत आहे. कारण मी महिलांना मजुरी देऊ शकते या उद्योगापासून. मात्र हा प्रवास काही सोपा नव्हता. लग्नानंतर लक्ष्मीबाईंकडे केवळ 2 एकर शेती होती. परिस्थिती हालाकीची असताना त्यांनी 15-20 रुपये मजुरीवर शेतमजुरी केली. त्यानंतर शिवणकाम सुरू केलं. मिळालेल्या पैशातून शेतीसाठी बोरवेल घेतला आणि पुढे शेळी पालनाचा व्यवसाय उभा केला. हळद पिकवण्यासोबतच तिच्यावर प्रक्रिया मुंबई, पुणे आणि इतर राज्यांमध्ये प्रदर्शनांच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांचं मार्केटिंग करत त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. आज लक्ष्मीबाईंच्या माध्यमातून 10 ते 20 महिलांना बचत गटाच्या माध्यमातून काम मिळालंय. त्यांच्यासोबत महिला काम करतायत. आपल्या शेतात 5 ते 6 एकरांवर कृष्णा, सेलम, वाणाच्या हळदीची लागवड करत त्यांनी शेतीसोबत प्रक्रिया उद्योगाचा यशस्वी मेळ घातलाय. या हळदीमुळे सर आम्ही समजा आम्हाला 5 क्विंटल 10 क्विंटल अशी मागणी आली ना, तर आम्ही सर्व महिलाला एकत्रित बोलवून हळदीची पॅकिंग करतो आणि ते ऑर्डर पूर्ण करतो. 10 क्विंटलाची जरी असली तरी गटातल्या महिला आणि रोजगार म्हणून काही बाकीच्या महिला आम्हाला मदत करतात आणि आम्ही ती पॅकिंग करून मुंबईला पाठवून देतो. आम्ही सगळं महिला आम्हाला पूर्ण मदत करू लागतात. एकजुटीने आम्ही काम करतो. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार, वसंतराव शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार, जिजामाता कृषी पुरस्कार यासह तब्बल 51 प्रमाणपत्र मिळाले.
कच्च्या मालाला भाव मिळत नाही म्हणून हताश न होता त्यावर प्रक्रिया करून त्याच मालाचं मूल्य वाढवलं तर शेतीतून अधिक उत्पन्न मिळता येतं, हे लक्ष्मीबाई मुटकुळे यांनी या कृतीतून दाखवून दिलंय. परिस्थिती समोर न झुकता जिद्दीनं उभा राहिलेल्या या महिला उद्योजकीची कहाणी निश्चितच एक शेतकरी आणि महिलांसाठी प्रेरणादायी ठरते. गजानन पवार, हिंगोली, LS मराठी.